हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 12 फेब्रुवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतो. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती एरोटेल सारखेच काही मुद्दे डिस्कस केले असतात, ते आपण कव्हर करत असतो जर त्याचं सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्व असेल तर. त्यानंतर सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्वाची कॉन्सेप्ट असेल तर ती कव्हर करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काय महत्वाच्या न्यूज आहे त्या महत्वाच्या न्यूज कव्हर करत असतोय. आणि ज्यावेळेस सिलेबसच्या दृष्टीतून महत्व किंवा महत्व हा शब्द वापरतोय, तो महत्व हा शब्द रिलेट करतोय आपल्या डायरेक्ट एक्झामला, म्हणजे अंतिम उद्देश जास्तीत जास्त मार्क्स मिळवणं हाच या डिस्कशनचा अंतिम उद्देश आहे. आणि त्यानुसार आपण जो काही कंटेंट आपल्याला गरजेचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला एक्झाममध्ये मार्क्स मिळण्यासाठी मदत होईल, तो सगळा कंटेंट जो आहे तो आपण याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न करत असतोय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर 1 to 1 पर्सनली विद्यार्थ्यांना मी गाईड करतोय. ज्या विद्यार्थ्यांना प्रिपरेशनमध्ये गरज वाटते की थोड्याशा गायडन्सची गरज आहे, जो इनिशियल गायडन्स असतोय की प्रिपरेशन कसं करायला पाहिजे, किंवा मग 1 ते 2 वर्ष झाला अभ्यास करतोय पण स्कोर येत नाहीये, नेमकं कुठं चुकतं हे समजत नाहीये, अशा दोन्ही प्रकारचे विद्यार्थी मला भेटू शकतात. टेलिग्रामला डिरेक्टली तुम्ही DM करू शकताय आणि त्यानुसार आपण व्हर्च्युअली एक मीटिंग कंडक्ट करत असतोय. त्याच्यामध्ये मी विद्यार्थ्यांना गाईड करायचा 1 to 1 प्रयत्न करतोय. तुम्हाला वाटतं तुम्हाला गरज आहे तर तुम्ही त्याचा पण फायदा घेऊ शकता. असो, डिस्कशनला सुरुवात करूया आणि बघूया पहिलं महत्वाचं रोटेल कोणतं आहे आणि त्याच्यातून आपल्याला आज काय महत्वाची इन्फॉर्मेशन मिळते, काय महत्वाचे पॉईंट्स मिळतात जे एक्झामच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्वाचे असणार आहेत. पहिलं सगळ्यात महत्वाचं रोटेल आहे ते इकॉनॉमीच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे. याचं जर महत्व आपण म्हटलं तर तो सब्जेक्ट कोणता आहे? इकॉनॉमी. सिलेबस जर आपण इकॉनॉमीचा बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला याचं महत्व बघायला मिळेल. म्हणजे इकॉनॉमीच्या दृष्टीतून महत्वाचं आहे हे पहिल्यांदा फिक्स झालं. आता याच्यामध्ये काय महत्वाची कॉन्सेप्ट देऊन आपल्याला इन्फ्लेशन वगैरे सांगितलेलं आहे. आणि याचा बेस, आता ज्यावेळेस तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करताना, इकॉनॉमीचा अभ्यास करताना ज्यांना कॉन्सेप्टचा अभ्यास करणं आवडतं ना, त्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्र खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे. आणि मला पर्सनली कॉन्सेप्टचा अभ्यास करायला खूप जास्त आवडतं. कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा कॉन्सेप्ट समजली की परत लक्षात ठेवण्यासारखं असं काही नाहीये. म्हणजे त्याच्यामध्ये हिस्ट्री वगैरे नाहीये. हिस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला काय करावं लागतं की गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे, जर तुम्हाला त्या गोष्टीचं तेवढंसं गांभीर्य नसेल तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतात, कारण त्या कॉन्सेप्ट बेस नाहीये, त्या घटनेच्या बेसवरती आहेत. ठीक आहे. त्यामुळं जर नॅचरली जरी आपण बघितलं तरी सुद्धा कॉन्सेप्ट बेस्ड जर कॉन्सेप्ट एकदा समजली की तुम्हाला ते लक्षात ठेवायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक लक्षात राहतं खूप जास्त काळासाठी. पण जर कॉन्सेप्ट बेस नसेल, फक्त इन्फॉर्मेशन असेल, तर ते लक्षात ठेवणं कुठेतरी अवघड जातं आणि ते परत बोरिंग पण वाटायला लागतं. पण इकॉनॉमी सब्जेक्ट जो आहे तो बऱ्यापैकी कॉन्सेप्ट बेसवरती आहे, त्यामुळे बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागत नाहीत. मेहनत तुम्हाला कॉन्सेप्ट समजावून घेण्यावरती घ्यावी लागते, त्याच्यानंतर गोष्टी ऑटोमॅटिक होत जातात. आणि मग त्या पद्धतीनं हे आजचं एरोटेल जे आहे ते एकच कॉन्सेप्ट महत्वाचे आहे, त्याच्यावरती बेस एरोटेल आहे, पण खूप गमतीशीर आपल्याला गोष्टी लेखकांनी याच्यामध्ये समजावून सांगितल्या आहेत. आता हे जे एरोटेल आहे ना, ते आपल्याला कंझ्युमर प्राइस इंडेक्स रिलेटेड बोलताना आपल्याला बघायला मिळतं. आता ग्राहक किंमत निर्देशांक त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, कंझ्युमर प्राइस इंडेक्स त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. आता याच इंडेक्सच्या बेसिसवरती इन्फ्लेशन डिसाईड होतं. ठीक आहे, की चलनवाढ झाली की चलन घट झाली हे त्याच्यावरतीच खरं तर डिस्कस होतं. म्हणजे दुसरी पण कॉन्सेप्ट याच्यामध्ये इन्फ्लेशनची आलीच आली. ठीक आहे, पहिल्यांदा कंझ्युमर प्राइस इंडेक्स नीट समजावून घ्या. कंझ्युमर प्राइस इंडेक्स काय, तर त्याचा जर फॉर्म्युला आपण बघितला तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स इज इक्वल टू करंट जी जी खरं तर कंझ्युमर प्राइस जी सॉरी ह्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ बास्केट इन करंट इयर डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ बास्केट इन बेस इयर इंटू 100. आता डायरेक्टली फॉर्म्युला बघितल्यावर आपल्याला समजणारच नाही. साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो कॅल्क्युलेट कसा केला जातो. त्याच्या अगोदर कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो काय आहे किंवा कंझ्युमर प्राइस कुठल्या बेसवरती ठरत असते हे तुम्हाला सांगतो. आता लिटरली कुठला जरी पर्सन घेतला तर तो एक कंझ्युमर आहे. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काही ना काय आपण कंझ्युम करत असतो आणि कंझ्युम करण्यासाठी ती गोष्ट खरेदी करायला लागते,
किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीच्या बदल्यामध्ये ती गोष्ट आपल्याला मिळत असते. आणि मॅक्सिमम आत्ताच्या काळामध्ये आपण चलनाच्या बेसमध्येच, चलनाच्या रिप्लेसमेंटमध्येच ती गोष्ट घेत असतोय, म्हणजे पैसे देऊन गोष्ट खरेदी करत असतोय. ठीक आहे. पण आता कंझ्युमर प्राइस इंडेक्स जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर कंझ्युमरची प्राइस कॅल्क्युलेट करावी लागेल. आता कंझ्युमरची प्राइस कॅल्क्युलेट करण्यासाठी बेस काय पकडला जातो? त्याच्या डेली जीवनावश्यक गरजा, त्याचा तो बेस आहे. मग आता डेली जीवनावश्यक गरजा काय? आपल्याला राहण्यासाठी घर पाहिजे, खाण्यासाठी अन्न पाहिजे, घालण्यासाठी कपडा पाहिजे. आणि आत्ताच्या युगामध्ये तुम्ही आला तर तुम्हाला खऱ्या अर्थानं काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ही गरज झालेली तुमची. फॉर एक्झाम्पल इंटरनेट ही जवळजवळ आता गरज झालेली आहे. मग अशा काही गोष्टी आहेत ज्या डेली आपण त्याच्यावरती खर्च करतोच करतो. अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्याचा एक ग्रुप असतो. ठीक आहे. आणि त्याचा जो ग्रुप असतोय ना, त्याला कंझ्युमर बास्केट असं आपण म्हणतो. मग आता ही कंझ्युमर एक बास्केट तयार झाली, म्हणजे एक ग्रुप तयार झाला. एक आपण म्हणू शकतोय की एवढ्या सगळ्या मला गोष्टी लागतात, त्याची एक टोकरी तयार झाली, एक टोपली तयार झाली, टोपली भरून एवढ्या गोष्टी मला लागतातच लागतात. ठीक आहे. हा जो ग्रुप आहे. आता याच्यावरती डेली किती खर्च होतो, मंथली किती खर्च होतो आणि इयरली किती खर्च होतो. ठीक आहे. त्याचं आता मंथली समजा 1,000 रुपये मला याच्यावरती खर्च करावाच लागतो. मंथली 1,000. ठीक आहे. तर मग वर्षाचं किती झालं? वर्षाचं 12,000 झालं. ठीक आहे. आणि याचा ॲव्हरेज काढला तर ऑब्व्हियसली किती येणार आहे? 1,000 येणार आहे. ठीक आहे. हे झालं माझा कंझ्युमर प्राइस झाली, की कंझ्युमर कॉस्ट झाली, की कंझ्युमर एवढं पे करतो याच्यासाठी. ठीक आहे. की 1,000 रुपये मला एक महिन्याचं जे काही माझ्या बास्केटमधल्या गोष्टी आहेत त्या कव्हर करण्यासाठी. आता या ज्या बास्केटमधल्या गोष्टी आहेत ना, ते गव्हर्नमेंट सगळ्यांसाठी समान पकडतं. ज्या पण बेस आहेत त्या. ठीक आहे. त्याला अपवाद वगैरे असू शकतात. पण एक कॉन्सेप्ट आहे, त्यामुळे तशा पद्धतीने आपण समजून घेणं गरजेचं आहे. कंझ्युमर प्राइस इंडेक्स प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असू शकतात, पण प्रत्येकाची कॉमन गरज काय ज्या आहेत ना, त्या कंझ्युमर बास्केटमध्ये येतात. ठीक आहे. राहण्यासाठी घर सगळ्यांनाच लागतं. ठीक आहे. घालण्यासाठी कपडे सगळ्यांनाच लागतात, पिण्यासाठी पाणी सगळ्यांनाच लागते, खाण्यासाठी अन्न सगळ्यांनाच लागते. अशा ज्या गोष्टी आहेत ना, त्या बास्केटमध्ये येतात. ठीक आहे. मग आता त्याच्यासाठी लागणारा मंथली एक्सपेन्सेस जर आपण काढला तर तो आपण समजू 1,000 रुपये मंथली एक्सपेन्सेस त्याचा आहे. त्याचा वार्षिक ॲव्हरेज काढला तर ऑब्व्हियसली ते 1,000 येणार आहे. ठीक आहे. मग आता असं आपण समजूया की 2025 मध्ये मला मंथली खर्च म्हणजे कंझ्युमरला ज्याचा ॲव्हरेज जे आहे ते ₹1,000 येत होतं, असं आपण ॲझ्युम करूया, जसं की मी तुम्हाला समजावून सांगितलंय. आणि 2026 मध्ये जर आपण बघितलं तर ते समजूया की ते 1000 वरून 1200 रुपयावरती गेलेलं आहे. ठीक आहे. मग माझं जे जर आपण बेस इयर पकडला तर 2026चा जर कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढायचा असेल तर त्याचं कंपॅरिझन बेस इयर साठी कुठल्या तर करायला लागतं. मग ते बेस इयर 10 वर्षापूर्वीच असू शकतं किंवा लगेच गेल्या वर्षी पण असू शकतं. ठीक आहे. ते डिपेंड करते गव्हर्नमेंटचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत हे कॅल्क्युलेट करण्याचे, ते तुम्हाला अभ्यास करावा लागतील. ठीक आहे. हे फक्त समजून घेण्या दृष्टीतून सांगतो तुम्हाला. आता 2025 हे जर बेस इयर पकडलं तर इथं चुकून मी तुम्हाला 12,000 सांगितले, 1200 रुपये मला म्हणायचं की गेल्या वर्षी 2025 मध्ये 1,000 रुपये मंथली खर्च माझा होता आणि तो 2026 मध्ये 1,200 रुपये झाला, म्हणजे 200 रुपयांनी वाढलेला आहे. ठीक आहे. आता इथं समजून घेण्याची गोष्ट आहे की 25 मध्ये मला कमी खर्च येत होता, 26 मध्ये तो खर्च कुठंतरी वाढलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय झालंय, जर कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपण काढला तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स आपल्याला सांगतोय की 20% तुमचा खर्च वाढलेला आहे. ठीक आहे. मग अर्थशास्त्राचा बेसिक नियम काय? खर्च जेवढा वाढेल चलनाची किंमत तेवढीच कमी होईल. म्हणजे चलनाची किंमत कमी होणे म्हणजे काय? इन्फ्लेशन वाढणं. खर्च वाढणं म्हणजे इन्फ्लेशन वाढलं, थोडक्यात समजून घ्या ही गोष्ट. आणि खर्च कमी होणं म्हणजे चलनाची किंमत जी आहे ती चलनाची किंमत वाढणं म्हणजे इन्फ्लेशन कमी झालं. म्हणजे खर्च आणि इन्फ्लेशन हे इक्वल आहे. खर्च कमी झाला, इन्फ्लेशन कमी झालं. खर्च वाढला, इन्फ्लेशन वाढलं. समजलं तुम्हाला? म्हणजे चलनाची किंमत, आपल्या करन्सीची किंमत जर कमी होत असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन वाढलं असं म्हणतो. आणि चलनाची किंमत जर वाढत असेल तर त्याला आपण इन्फ्लेशन कमी झालं असं आपण म्हणू शकतो. आता हे थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो.
एक गोष्ट मला घ्यायला अगोदर 10 रुपये खर्च करायला लागायचे. तीच गोष्ट खरेदी करायला आत्ता मला 8 रुपये खर्च करावे लागतात. ठीक आहे, म्हणजे सेमच गोष्ट आहे, पण अगोदर 10 रुपये मोजावे लागत होते, ती गोष्ट आता खरेदी करायला मला 8च रुपये मोजावे लागतात. म्हणजे काय, इथं कमी चलनामध्ये सेम गोष्ट मिळते मला, आणि इथं जास्त चलनामध्ये सेम गोष्ट मला मिळते. म्हणजे इथं त्या गोष्टीची व्हॅल्यू जी आहे ती खरं तर चलनापेक्षा जास्त आपल्याला बघायला मिळते, किंवा त्याचं कंपॅरिझन करण्यापेक्षा इथं चलनाची किंमत जी आहे ती कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते, म्हणून तर जास्त चलन द्यावं लागतं त्याच गोष्टीसाठी. आणि या केसमध्ये जे आहे ना, ते चलनाची व्हॅल्यू जास्त आपल्याला बघायला मिळते, म्हणून तर कमी चलन द्यावं लागते सेम गोष्टीसाठी. तुम्हाला समजते? म्हणजे इथं जे आहे ना, ते महागाई वाढली म्हणजे इन्फ्लेशन वाढले. इन्फ्लेशन म्हणजे महागाई. आणि इथं जे आहे ते इन्फ्लेशन कमी झाले, कारण का चलनाची किंमत जी आहे ती वाढलेली आपल्याला बघायला मिळते. ह्या बेसिक आणि खूप मजेशीर आणि गमतीशीर कॉन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये अनेक वेळा तुम्ही कन्फ्युजन पण होऊ शकता, पण याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही डिस्कस करता, ज्यावेळेस गोष्टी समजावून घेताना, त्यावेळेस खूप म्हणजे इकॉनॉमीचा अभ्यास करायला याच्यामुळे खूप जास्त मजा येते. आणि त्या पद्धतीने आपण ऑब्व्हियसली अभ्यास करायला पाहिजे. पण मला ते तुम्हाला समजावून सांगायचं नाही. मला तुम्हाला समजावून सांगायचं आहे की परत आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्सवरती येऊया, की 20% जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं की बेस इयरचं कंपॅरिझन केलं तर 20% सीपीआय वाढलेलं आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स वाढलेलं आहे, म्हणजे इन्फ्लेशन तेवढंच वाढलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून तर कंझ्युमर प्राइस इंडेक्स कसा कॅल्क्युलेट केला जातो हे नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. सीओबी म्हणजे कॉस्ट ऑफ बास्केट करंट इयर. चालू वर्षाची कॉस्ट ऑफ बास्केट किती होती? 1200. 2026चा विचार जर चालू वर्ष आपण घेतलं तर ती 1200 रुपये. कॉस्ट ऑफ बास्केट करंट इयर ही आहे 1200 रुपये. ठीक आहे, आणि कॉस्ट ऑफ बास्केट बेस इयर डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ बास्केट बेस इयर. बेस इयर जर आपण 2025 पकडलं तर ती किती आहे? 1000 रुपये. आणि याला आपण काय करायचं आहे? इंटू 100 करायचं. हे कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली कंझ्युमर प्राइस इंडेक्स मिळून जाईल. आता हे झालं कंझ्युमर प्राइस इंडेक्स, पण एरोटेलचा पार्ट इथून पुढे सुरू होतोय की एरोटेलमध्ये लेखकाला काय सांगायचं. आता तुम्हाला कंझ्युमर प्राइस इंडेक्स बऱ्यापैकी सोप्या भाषेत समजलंय. आणखी टेक्निकल इन्फॉर्मेशन ज्यावेळेस इकॉनॉमीचा तुम्ही अभ्यास करताय किंवा आता कॉन्सेप्ट डिस्कस केले जाते म्हणजे तुम्ही त्याचा अभ्यास करून ठेवायला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही बघालच. कंझ्युमर प्राइस इंडेक्स तुम्हाला समजला. आता तुम्ही म्हणाल की एवढं तुम्ही डिटेलमध्ये सांगत बसलाय, सोप्या भाषेमध्ये काय आहे याचा अर्थ? तर सोप्या भाषेमध्ये हा आहे की कस्टमरची एक बास्केट आहे, एक ठराविक त्याच्या गरजा आहेत, आणि त्या गरजांची एक बास्केट आहे, आणि त्या गरजा विकत घेण्यासाठी जो खर्च लागतो त्याला आपण कंझ्युमर प्राइस म्हणतो. सिंपल आहे एवढं. ठीक आहे, आता इथं लेखक काय सांगतोय की इथं लेखक तुम्हाला समजावतोय की बॉस, हे कंझ्युमर प्राइस इंडेक्स साठी जी तुम्ही बास्केट ठरवताय ना, ती बास्केट बदलत राहू शकते ना. कारण ज्या ड्रास्टिकली लोकांच्या खरं तर सवयी चेंज होत चाललेल्या आहेत, तेवढंच ड्रास्टिकली काय चेंज होत चाललेलं आहे, त्यांच्या गरजा पण चेंज होत चाललेल्या आहेत. म्हणजे कंझ्युमर जी बास्केट आहे ती बास्केटमध्ये काय काय असायला पाहिजे हे पण चेंज होत चाललेलं आहे. मग या केसमध्ये आणखी एक रिजिड पॉइंट काय, की काही वर्षांसाठी जे कंझ्युमरच्या बास्केटमध्ये काय काय गुड्स असायला पाहिजे ते गुड्स खरं तर चेंज होत नाहीत. आणि फॉर एक्झाम्पल गेल्या 5 वर्षामध्ये ज्या लोकांच्या गरजा होत्या त्याच त्या बास्केटमध्ये आता पण मानल्या जात असतील तर ते कुठंतरी फेअर नाहीये. मग कंझ्युमर प्राइस इंडेक्स आणि त्याच्यावरती जे इन्फ्लेशन तुम्ही कॅल्क्युलेट करताय ते कसं काय ॲक्युरेट राहू शकतं? त्यामुळे ही जी बास्केट आहे त्या बास्केटमधल्या ज्या गरजा लोकांच्या आहेत त्या वारंवार बदलत राहायला पाहिजे. म्हणजे 5 वर्षापूर्वी ज्या माझ्या गरजा होत्या त्या आता पण माझ्या असू शकतात, पण आणखी काय गरजा माझ्या वाढलेल्या असू शकतात. फॉर एक्झाम्पल मला इंटरनेट हे कंपल्सरी लागणार आहे, त्याच्यासाठी मोबाईलचा रिचार्ज कंपल्सरी लागणार आहे. मोबाईल डिव्हाइस इलेक्ट्रॉनिक माझ्यासाठी कंपल्सरी झाले आता, कम्युनिकेशनचं माध्यम. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आता बास्केटमध्ये आहेत का, ह्या सुद्धा हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आपण म्हणू शकतोय की कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे तो ॲक्युरेटली कॅल्क्युलेट होतोय, आणि त्याच्यावरती बेस मग आपण ठरवू शकतो की जे इन्फ्लेशन होतंय कंट्रीमध्ये की डिफ्लेशन होतंय.
हे आपण त्याच्यावरून खऱ्या अर्थानं ठरवू शकतो की महागाई होते की सस्ताई होते. इन्फ्लेशन म्हणजे सोप्या भाषेमध्ये महागाई आणि डिफ्लेशन म्हणजे सोप्या भाषेमध्ये सस्ताई. सस्ताईमध्ये चलनाचं मूल्य वाढत असतं आणि महागाईमध्ये चलनाचं मूल्य कमी होत असतं. हा साधा नियम आहे. पण ते कॅल्क्युलेट करण्यासाठी जो कंझ्युमर प्राइस बेसवरती जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर कंझ्युमर प्राइस जी आहे ती तुम्ही करेक्टली कॅल्क्युलेट करताय का हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. हे लेखकाला आपल्याला समजावून सांगायचं आणि त्या दृष्टीतून हे जे रुटल आहे ते आपल्यासाठी महत्वाचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करायचा हे मी वेगळं पण तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला कन्सेप्च्युअल अभ्यास करायचा आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा. कंझ्युमर प्राइस इंडेक्स काय आहे, कन्सेप्च्युअल त्याचा अभ्यास करा. त्याचबरोबर याचं महत्व काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्सचा. ठीक आहे, इन्फ्लेशन कॅल्क्युलेट करायचं असेल तर हा इंडेक्स खूप जास्त महत्वाचा, हे बघून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. दुसरी कॉन्सेप्ट काय आली, इन्फ्लेशन. मग हे जे इन्फ्लेशन आहे ना, हे इन्फ्लेशन मग त्याची कन्सेप्च्युअल अभ्यास करा आणि आता इंडियाच्या अर्थव्यवस्थेची काय परिस्थिती आहे याचा पण तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. इकॉनॉमिक सर्वे जो आहे तो पब्लिश झालेला आहे, त्यामुळं इकॉनॉमिक सर्वेचा अगोदरच त्याच्यावर टेरिटल पण आपण बघितले होते आणि याच्या अगोदरच तुम्हाला सांगितले की इकॉनॉमिक सर्वेचा अभ्यास करून ठेवा. त्याचबरोबर बजेट आता प्रस्तुत झालं, त्या बजेटमध्ये काय काय महत्वाचे हायलाइटेड पॉईंट आहेत त्याचा अभ्यास करून ठेवा. त्या बजेटमध्ये काय काय महत्वाच्या कॉन्सेप्ट आलेल्या आहेत त्याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. त्या दृष्टीतून सुद्धा आपण गोष्टींचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे या रुटलमध्ये जरी दिलेलं नसलं तरी तुम्ही बजेटचा अभ्यास करायला पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही जो इकॉनॉमिक सर्वे आहे त्या इकॉनॉमिक सर्वेचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ठीक आहे. आणि मग याच्यात आलेल्या ज्या ज्या काय कॉन्सेप्ट आहेत त्या कॉन्सेप्ट आणि ज्या ज्या काय महत्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये हायलाइट केलेल्या त्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी याचा डिटेलमध्ये आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला वाटतं हे रुटल खूप जास्त महत्वाचं, खूप जास्त इंटरेस्टिंग आणि खूप जास्त गमतीशीर आहे आणि त्या पद्धतीने त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, त्यामुळे पुढे काय महत्वाचं आहे ते बघूयात. आता हे जे रुटल आहे ना, हे रुटल मी आता तुम्हाला जे समजावून सांगितलं रुटल त्याच्या अगोदरच रुटल होतं, पण याच्यामध्ये एवढे काही महत्वाची इन्फॉर्मेशन नाहीये. ते कॉन्सेप्ट बेस्ड होतं त्यामुळे फ्रेशमध्ये ते पहिल्यांदा मी घेतलं. याच्यामध्ये जरी बाकी ममता बॅनर्जीशी रिलेटेड गोष्टी मांडलेल्या असल्या तरी सुद्धा एक गोष्ट कॉमन आहे ज्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. हे गेल्या 2 वीक पासून आपण खूप जास्त प्रकर्षाने डिस्कस करतोय. 2-3 एडिटोरियल पण याच्यावरती आपण डिस्कस केलेले आहेत. तो विषय आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, SIR ज्याला आपण म्हणतो. मग हे जे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आहे त्याच्या अंतर्गत काय केलं जाते तर त्याच्या अंतर्गत सोप्या भाषेमध्ये मतदार याद्या ज्या आहेत त्या प्युरिफाय केल्या जातात, त्याचं रिशफलिंग केलं जाते. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये कन्सर्न काय हे नीट समजून घ्या की याच्यामध्ये एक्झॅक्टली कन्सर्न काय आहे की ज्यावेळेस आपण मतदार याद्यांचं रिशफलिंग करतो म्हणजे काय होणार, त्याच्यामध्ये काही नवीन नावं ऍड होणार, काही जुनी नावं आहेत ते डिलीट होणार आणि योग्य पद्धतीने त्याचं व्यवस्थापन होणार. ठीक आहे. पण याच्यामध्ये चुकीचे प्रकार पण होऊ शकतात की आणखीच इनफेवर होऊ शकतात त्या याद्या. राईट. मग याची सुरुवात त्याच्यासाठी आपल्याला बघणं त्यामुळे गरजेचं आहे. याची सुरुवात कुठून झाली होती की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियावरती वेगवेगळ्या पद्धतीनं क्वेश्चन विरोधी पक्ष उचलायला लागले त्यावेळेस खऱ्या अर्थानं याची गरज आपल्याला भासायला लागली आणि हा मुद्दा ज्युडिशरीच्या अंडर सुद्धा गेला होता. आणि त्यानंतर मग तिथं आरोप काय काय लागले होते की ज्यांची डेथ झाली त्यांचं पण मतदार याद्यांमध्ये नाव आहे आणि त्यांच्या नावानं दुसरंच कोणतरी वोटिंग करते, हा एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा होता. दुसरा मुद्दा ईव्हीएम व्यवस्थित काम करत नाही, कुठलं जरी बटन दाबलं तर ठराविक एका पक्षालाच मतदान जाते, हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता. त्याच्यावरती पण काम ऑब्व्हियसली होईलच. आणि या सगळ्यांमुळं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन करणं खूप जास्त गरजेचं होतं आणि ते रिव्हिजन आता काही स्टेट्समध्ये आपल्याला जवळजवळ 12 स्टेट्समध्ये, काही स्टेट्समध्ये ही पार पडले, काही स्टेट्समध्ये ही सुरू आहे.
आता याच्यामध्ये पण लूप होल काय आहे की याच्यामध्ये जसं की आपण काल डिस्कस केलं काय की फॉर्म 7 रिलेटेड डिस्कस केलं. आता फॉर्म 7 जो आहे ना तो फॉर्म 7 कशासाठी आहे. फॉर एक्झाम्पल मी एका मतदारसंघामध्ये राहत होतो, त्यानंतर माझं कुठल्या तरी कारणानं दुसऱ्या मतदारसंघामध्ये मी माझा रहिवास सुरू केला. म्हणजे पहिल्या मतदारसंघामध्ये जे होतो तिथं आता माझं वास्तव्य नाहीये. त्यामुळे या केसमध्ये बऱ्यापैकी काय होते, एकतर खऱ्या अर्थानं माझं दोन्हीकडे वोटिंग होते किंवा मग जिथं मी वोट करायला पाहिजे तिथं न करता जिथं मी राहतच नाहीये, जिथं माझा काही संबंधच नाहीये त्या ठिकाणी जाऊन मला वोटिंग करायला लागतं, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो, फॉर्म 7 भरू शकतो आणि माझं मतदान जे आहे ते ट्रान्सफर करून घेऊ शकतो. ठीक आहे. आणखी दुसऱ्या केसमध्ये काय की एखादा वोटर आहे त्याची डेथ झालेली आहे पण त्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे, तर फॉर्म 7 भरावं लागतं आणि ते मतदान वगैरे सगळं कॅन्सल करावं लागतं कारण त्याची डेथ झालेली आहे म्हणून. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये करावं लागतं. पण फॉर्म 7चा या प्रोसेसमध्ये काय उपयोग झाला की माझ्या नावानं कोणतरी दुसरंच फॉर्म 7 भरतंय आणि माझं मतदान यादीमधलं नावच गायब होते आणि मला डायरेक्टली इलेक्शन कमिशनची नोटीस येते की तुमच्या रिक्वेस्टनुसार हे असं करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून हा फॉर्म 7चा मुद्दा सुद्धा खूप जास्त न्यूजमध्ये आपण बघितला आणि काल तर याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कशन हेच आपण केलं होतं. मग असे SIR मध्ये अनेक लूप होल आहेत आणि त्याचबरोबर ज्या ज्या राज्यांमध्ये बीजेपी सोडून वेगळं सरकार आहे, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जी पॉवर पार्टी आहे त्या सोडून दुसऱ्या पार्टीज आहेत, त्यांचा वारंवार या SIR सिस्टमवरती सुद्धा जी SIR प्रोसेस आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांचा डाऊट आहे, त्यांचे वेगवेगळे प्रश्न त्याच्यावरती उपस्थित ते करत असतात. आणि वेस्ट बेंगॉलच्या ज्या CM आहेत ममता बॅनर्जी यांनी याच्या रिलेटेड सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्या रिलेटेड हिअरिंग वगैरे सुरू आहे. त्याच्यावरतीच आधारित हे रोटेल खऱ्या अर्थानं सुरुवात झाली डिस्कशनची. त्याचा सगळा खरं तर बॅकग्राऊंड हे आहे. मग आता याच्यामध्ये इथे एक केस पण दिली इन 1995 इन लाल बाबू हुसेन अँड ऑदर्स वर्सेस इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर अँड ऑदर्स, ही एक केस आहे. मग अशा आणखी कोणकोणत्या केस आहेत, आत्ता ज्युडिशरीने याच्यावरती काय स्टेटमेंट दिलेलं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागतील. ठीक आहे. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्याचं कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतूद आहे, रिलेटेड आर्टिकल्स कोणते आहेत, रिलेटेड स्केड्यूल कोणतं आहे, याच्या रिलेटेड महत्त्वाच्या अमेंडमेंट कोणकोणत्या भारतीय राज्यघटनेमध्ये झालेल्या आहेत, पार्ट महत्त्वाचा कोणता याच्या रिलेटेड, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून ठेवावा लागेल. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की हे रुटीन खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये डिटेल बघण्यासारखं असं काही नाहीये, पण या सगळ्या गोष्टीचा डिटेल आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. आणि याच्या पुढे जाऊन पण मी तुम्हाला सांगितलं की डेमोक्रेसी ज्यावेळेस आपण म्हणतो ना, लोकशाही ज्यावेळेस आपण म्हणतो ना, त्यावेळेस लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं राज्य सरकार. ठीक आहे. मग लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं, निवडणूक प्रक्रियाच व्यवस्थित नसेल तर डेमोक्रेसीच्या डेफिनेशनला आणि डेमोक्रेसीला काय अर्थ आहे. म्हणजे याच्यातून दुसरा एक अभ्यास करण्याची काय गोष्ट आहे की डेमोक्रेसीचा अभ्यास तुम्हाला करायला लागेल ह्या कॉन्सेप्टचा. ठीक आहे. आणि मग कुठं कुठं डेमोक्रेसीच्या नावाखाली ऍक्च्युअली डेमोक्रेसी नाहीच त्या कंट्रीमध्ये, अशा एक केस स्टडी तुम्हाला काढावं लागतील. ठीक आहे. त्या आशयाचा क्वेश्चन मेन्सला विचारला जाऊ शकतो, त्या आशयाचा एसे जो आहे तो मेन्सला विचारला जाऊ शकतो. त्या दृष्टीतून त्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढचा जे छोटासा मुद्दा डिस्कस केला तो टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती डिस्कस केला गेला आणि तो मुद्दा कशाशी रिलेटेड आहे, तो मुद्दा आहे बजेटशी रिलेटेड. ठीक आहे. आणि यामुळं हा जो मुद्दा आहे तो कोणत्या सब्जेक्ट रिलेटेड आपल्याला महत्वाचा आहे, ऑब्व्हियसली इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. हे रोटेल. तर याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये 16th फिनान्स कमिशनचे रिकमेंडेशन्स काय होते हे सांगितलेलं आहे. पण ते रिकमेंडेशन काय होते तो आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बेस पॉइंट डिस्कस केला आहे, जो टॅक्स गव्हर्नमेंटला मिळतो त्याचं डिवायडेशन कशा पद्धतीने होतं, डिव्हॉल्युशन त्याचं कशा पद्धतीने होतं, मग त्याच्यातला किती हिस्सा सेंट्रल गव्हर्नमेंट घेतं
किती हिस्सा स्टेट गव्हर्नमेंट घेतं. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटला 100 रुपये टॅक्स मिळतो, ठीक आहे. आताची जर परिस्थिती बघितली तर त्याच्यातला 41% जो हिस्सा आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला दिला जातो आणि बाकीचा मला वाटते 59% जो हिस्सा आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट खरं तर स्वतःसाठी ठेवत असते आणि स्टेट गव्हर्नमेंटला जे खर्च नाही आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटला खर्च आहेत. फॉर एक्झाम्पल काय तर रेल्वे आहे, ठीक आहे, त्याचबरोबर सेक्युरिटीचा मुद्दा आहे, ते सगळं नेव्ही असेल, आपली आर्मी असेल, जे काही दल आपले आहेत त्यांच्यावरती जो खर्च करावा लागतो तो सेंट्रल गव्हर्नमेंटला करावा लागतो. मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळं जास्त अलोकेशन जे आहे ते सेंटर स्वतःकडे ठेवत असते आणि ते जे आहे ती जी परिस्थिती आहे ती तशीच असायला पाहिजे, हेच 16 फायनान्स कमिशननं रिकमेंड केलं होतं गव्हर्नमेंटला आणि त्याचं रिकमेंडेशन जे मानून या सुद्धा बजेटमध्ये आपल्याला तशा पद्धतीच्याच प्रोव्हिजन्स आपल्याला बघायला मिळालेल्या. आणि बऱ्याच स्टेट जे आहेत ना त्यांची मागणी काय होती की काही स्टेटला असं वाटत होतं की 41% जो आमचा हिस्सा आहे तो वाढवून 50% करायला पाहिजे. आणखी काही स्टेट होते त्यांचे 45%, 41 वरून 45 न्यायला पाहिजे. काही म्हणत होते 41 पासून 48% पर्यंत न्यायला पाहिजे. परंतु 16 फायनान्स कमिशन ज्याचे चेअरपर्सन होते डॉक्टर अरविंद पिनाग्रिया यांच्या चेअरमनशिपच्या अंडर जे 16 फायनान्स कमिशन पार पडलं 2026 ते 31 साठी जे गठीत केलं गेलं होतं त्यांनी रिकमेंड केलं की जे 41% आहे तेच ठेवायला पाहिजे आणि त्याची वेगवेगळी कारणं जे तुम्हाला सांगितले की सुरक्षेसाठी वगैरे, म्हणजे खर्च सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटला स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा जास्त आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, सेंट्रल गव्हर्नमेंट जे डेव्हलपमेंट करतं ते मुळात त्याचा फायदा ऑब्व्हियसली स्टेटलाच वेगवेगळा मिळणार आहे. जर सेंट्रल गव्हर्नमेंट जे रोड वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करते वेगवेगळं, ते इन्फ्रास्ट्रक्चर फायनली कुणाला फायदा मिळणार आहे, त्याचा स्टेटलाच फायदा मिळणार आहे. त्यामुळे या डिव्हॉल्युशननं काय विशेष असा बदल होणार नाही. जे आत्ता जे खरं तर डिव्हॉल्युशन आहे ते तसंच राहायला पाहिजे. 41, 59 हे जे डिव्हॉल्युशन आहे ते तशा पद्धतीच राहायला पाहिजे असं रिकमेंडेशन फिनान्स कमिशननं या ठिकाणी केलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग आता याच्यामध्ये ही जी कॉन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय ना त्याच्याशी रिलेटेड कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद आहे आर्टिकल 270च्या अंतर्गत. त्याचबरोबर आर्टिकल 280चा पण उल्लेख या ठिकाणी आलेला आहे. मग कॉन्स्टिट्यूशनमध्ये फिनान्स कमिशनशी रिलेटेड काय तरतुदी आहेत याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, ठीक आहे. इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला अभ्यास करावा लागेल की फिनान्स कमिशन हा टॉपिक चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. त्याचबरोबर 13 फिनान्स कमिशननं काय सजेस्ट केलं होतं, 14th फिनान्स कमिशननं काय सजेस्ट केलं होतं, 15th फिनान्स कमिशनचं काय महत्व होतं आणि आता 16 फिनान्स कमिशन जे आहे या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हे जे रुटेल आहे ते मला वाटतं महत्वाचे रुटेल आहे आणि त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करायला लागेल. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. इथून पुढं ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज जी आहे ती आपल्याला एन्सेंट हिस्ट्रीच्या दृष्टीतून महत्वाची आहे आणि याच्यामध्ये नवीन फाइंडिंग समोर आलेली आहे. इजिप्तमध्ये तामिळ ब्राह्मी इन्स्क्रिप्शन इन इजिप्त पॉइंट टू एन्सेंट ट्रेड लिंक्स. इजिप्तमध्ये आपल्याला तामिळ ब्राह्मी लिपीतल्या इन्स्क्रिप्शन्स आढळलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये इंडिया जे साऊथ इंडियामधले काही ठिकाण आणि बाकी ऑदर इंडियाचा रोमन एम्पायर सोबत कशा पद्धतीचा व्यापारिक कनेक्शन होतं, त्यांचं व्यापारीची लिंक होती, हे त्याच्यातून खरं तर आपल्याला बघायला मिळतं. आणि हे जो कालखंड आहे तो 1st and 3rd सेंचुरीज कॉमन एराचा आहे, म्हणजे पहिलं शतक आणि 3रं शतक या खरं तर दरम्यानचा हा कालखंड आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे याच्यातून तुम्हाला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करायचा आहे, एन्सेंट हिस्ट्रीमध्ये जाऊन आपल्याला जे आपले व्यापाराचे रूट, सिल्क रोड वगैरे आपण म्हणतो ना, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि हा पिरियड जो आहे या पिरियडमध्ये इंडियामध्ये काय काय सुरू होतं या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा एन्सेंट हिस्ट्रीमध्ये जाऊन. त्या दृष्टीतून ही आपल्याला न्यूज महत्वाची आहे. पुढची न्यूज आहे ते आता आपण युएसएने आपल्यावरती खूप मोठे टॅरिफ लावले आणि त्याच्यानंतर आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये डिस्कशन झालं आणि ते टॅरिफ्स कमी करून ते 18% वरती आणले.
जे की सगळ्यांपेक्षा इतरांपेक्षा कमी होते. ठीक आहे. पण त्याच्यामध्ये युएसए कडून आपण काही गोष्टी इम्पोर्ट जो करतोय, ऑब्व्हियसली त्यांच्यावरती आपण काय टॅरिफ लावत नाही, 0% टॅरिफ आहे. आणि त्याच्यामध्ये मग पल्सेस असू द्या, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स असू द्या, डिजिटल सर्व्हिसेस असू द्या, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आणि पल्सेस विशेष करून घ्या. ह्या गोष्टी ज्या इम्पोर्ट आपण करतो, जर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट त्यांच्याकडून खरेदी केली तर ऑब्व्हियसली इथल्या जे शेती उत्पादन आहे त्यांना कॉम्पिटिशन तयार झाली होती. त्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे तो याच्यावरती निराश, शेतकरी वर्गाची याच्यावरती नाराजी असलेली आपल्याला बघायला मिळाली होती. ठीक आहे. पण आता जेव्हा आपण जॉईंट स्टेटमेंट बघतोय दोन्ही कंट्रींचं, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी त्याच्यातून वगळलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. त्यामुळं ही एकतर असू शकतंय की ही आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे, पण डोनाल्ड ट्रम्प ज्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असतील त्या देशाचा एवढा जास्त भरोसा करणं काय चांगली गोष्ट नाही, कारण ट्विटद्वारे हे सगळं डिक्लेअर करतात. त्यामुळं कधी काय कोणतं ट्विट येईल आणि काय त्यांच्या देशाची पोझिशन असेल युएसएची हे सांगता येत नाही. त्यामुळं ही फक्त न्यूज आहे, अशीच न्यूज घ्या. याच्या अंतर्गत मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलंय की युएसए इंडियाची जी काय आता ट्रेड डील झाली त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉईंट याचा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि मग चांगल्या पद्धतीने ते कन्क्लूड तुम्ही करू शकाल. याच्याच रिलेटेड क्वेश्चन इंटरनॅशनल रिलेशनमध्ये येणारच असं मला वाटतं. त्यामुळे याचा चांगल्या पद्धतीने अभ्यास तुम्ही करून ठेवा, कारण युएसए हा एक कंट्री आहे बिकॉज ऑफ डोनाल्ड ट्रम्प. जगातली जी काही पॉलिटिकल ऑर्डर आहे ती सगळी हलवून टाकली या माणसानं, आणि ते कसं काय ते अनेक वेळा आपण डिस्कस केलेलं आहे. त्यामुळे युएसएच्या बाबतीत हे जे काही डील आपल्या इंडियाच्या वेगवेगळ्या होत आहेत ना, त्याचा डिटेलच अभ्यास करावा लागेल आपल्याला, आणि त्यामुळे मला वाटतं हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. पुढची न्यूज आहे वंदे मातरम टू बी प्लेड बिफोर नॅशनल अँथम गव्हर्नमेंटकडून हे सांगण्यात येते की जे नॅशनल अँथम आपलं आहे जनगण मन ते प्ले होत असताना त्याच्या अगोदर वंदे मातरम हे प्ले व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचं डिस्कशन येत होतं. त्यामुळं पहिला महत्वाचा पॉईंट जनगण मनची इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हे कुणी लिहिले, कधी लिहिले, याचा अर्थ काय, हे सगळं डिस्कशन करून ठेवा. म्हणजे जनगण मनच्या प्रत्येक लाईनचा, प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून ठेवा, चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवा. त्याच्यावरती एसे लिहायला यायला पाहिजे, त्याच्यावरती आन्सर रायटिंग करायला यायला पाहिजे, आणि त्याच्यावरती वेगवेगळे प्रिलिमिनरी क्वेश्चन जे आहेत ते फॉर्म करून आन्सर आपण करायला पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. आणि सेम अभ्यास तुम्हाला कोणत्या गोष्टीचा करायला लागेल, वंदे मातरमचा. ठीक आहे. या दोन गोष्टी आपल्याला प्रिलियमसाठी महत्वाच्या आहेत, मेन्ससाठी महत्वाच्या आहेत. त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करायला पाहिजे. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे तो आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायची आहे त्या विद्यार्थ्यांसाठी टेलिग्राम चॅनल सुरू आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या चॅनलची लिंक दिली, तो जॉईन करून आन्सर रायटिंग सुरू करू शकताय. मी स्वतः तुमच्या आन्सर रायटिंगवरती तुम्हाला 1-to-1 गाईड करतोय, आणि त्याच्यामध्ये जे क्वेश्चन मी पोस्ट करत असतो, जे दंदोमध्ये आपण डेली बेसिसवरती डिस्कस करतोय, ते क्वेश्चन तिथे मी पोस्ट करत असतो, जेणेकरून डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. त्याचबरोबर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि तुम्हाला जर वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे, बेनिफिशियल आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा. सो इथं मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.